मगाशी भगिनींनी चिठ्ठी पाठवली, आमच्या घरच्यांना दम देतेत, प्रचाराला आम्ही बाहेर पडतोय, लय फिरतोय म्हणून. तुम्ही सगळी जिजाऊंच्या लेकी आहेत, सावित्रीबाईंच्या लेकी आहेत, अहिल्याबाईंच्या लेकी आहेत, कशाला घाबरतायत? तलवारी काढा आणि साफसूफ करून टाका. आम्ही आहे तुमच्या सगळ्यांच्या मागे. आणि माढा तालुक्यात जिथं जिथं फिरल तिथं म्हणतात पोलीस स्टेशन, पोलीस स्टेशन आहे. तुमचा खासदार आहे, हा काजा कधी पण सांगा. आणि आता बदल दिसतोय, कोण त्रास देत नाहीत असं मला ऐकायला मिळालं. आणि दिला तरी आहे, आम्ही दोघं निश्चिंत राहा. आम्हाला दोघांना फक्त विकास दिसतोय. कृष्णा भीमास्तरीकरण दादांनी आणलं, त्याची चेष्टा केली या तालुक्यातल्या लोकांनी. रणजितदादांनी पत्र दिलं कृषी मंत्र्यांना. कृषी मंत्र्यांना पत्र दिलं की केळी एक्सपोर्ट होते, केळीसाठी या ठिकाणी संशोधन केंद्र झालं पाहिजे. त्याला आडवे पडले, 2 वेळा बैठक कॅन्सल केली, 1 मिनिट राहिलाय, सगळे खुणवायला लागलेत. मी एवढंच सांगतो, कारखानदारी सोडून अजून काही विकास करायला लागतोय, त्यासाठी अभिजित आबा आणि मी सगळ्या गोष्टीसाठी 24 तास माढा तालुक्यासाठी आम्ही उपलब्ध असू. आणि फॉर्म भरल्यानंतर माढ्यात सभा झाली आणि तिथं कोणतर बोललं, आम्ही स्वतःच्या जीवावर मोठं झालोय. आम्ही मोहिते पाटील कुटुंबांनी असं कधी म्हणलेलं नाही. पवार साहेबांनी मदत केली का? केली. वसंतदादांनी मदत केली का? केली. फडणवीस साहेबांनी मदत केली का? मी राष्ट्रवादीचा उमेदवार असताना म्हणलं केली. आणि हे काय म्हणतात, आम्ही त्याग केला, सीनामाडासाठी त्याग केला. सीनामाडा योजना ही पवार साहेबांनी आणली. भाई SM पाटील असतील, विनायकराव पाटील असतील, मोठे दादा आहेत, या सगळ्यांनी शिफारस झाल्यावरती आलेले. मंत्रीपद सोडलं खरं, आम्ही ते आणलं. तुमची शेवटच 1 मिनिट शेवटच सांगतो, अहो तुमची लायकी नव्हती म्हणून तुम्हाला आजपर्यंत मंत्रीपद दिलं नाही. आणि आता त्यांना पवार साहेबांकडनं बिलकुल उभं राहायचं नव्हतं. माढा तालुक्यातल्या जनतेला फसवायचं होतं की आम्ही किती वेळा पवार साहेबांकडे गेलो, किती वेळा हे केलं, गंडवायचं होतं, तुमची भावनिक बनवायचं होतं माढा तालुक्यातल्या जनतेला. अहो तुम्ही पवार साहेबांची गद्दारी केली म्हणून पवार साहेबांनी तुम्हाला कधीच नाकारलेलं आहे, 2.5 वर्षापूर्वी नाकारलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.